भाऊ काल त्या सोनम वांगचुक यांचं उपोषण सुटलं आहे जवळपास, मात्र कॉक्रोच जनता पार्टी जी आहे त्याचं दीपक बिचकू जे आहे ते पुढे आंदोलन कंटिन्यू करणार आहे पुढे, पण त्यांचं म्हणणं आहे की आमचं त्यांचीही समजूत सरकारने काढली पाहिजे आणि सरकार काढेल असं मला या ठिकाणी वाटतं. शेवटी ते विद्यार्थी आहे, देशाचे भावी नागरिक आहे. सरकारमध्ये काही गोष्टी होत असतात, काही चुका होत असतात, त्या चुका दुरुस्त करण्याचं कामसुद्धा सरकारने करण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये करण्याचं आश्वासन या ठिकाणी देण्याचं जवळपास निश्चित झालेलं दिसतं आहे. त्यामुळे आपल्या देशाचे होणारे भावी नागरिक यांच्या पाठीवरून हात फिरवून म्हणा किंवा त्यांना बोलवून म्हणा, या ठिकाणी पुढच्या काळामध्ये निर्णय होतील असं मला या ठिकाणी वाटतं. शरद पवार आणि मोदी यांची भेट झालेली आहे. आता दोघं ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची भेट नेहमी होत राहते, पण आता सध्या ह्या आंदोलनाच्या वेळीसची भेट होणं याच्याकरता वेगळ्या चर्चा लोक करत असतात. पण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं जे राष्ट्रवादीचे दोघं विलिनीकरण आहे त्याला मात्र विरोध आहे. मला माहीत नाही त्यांच्या कोणाचं विलिनीकरण होतं आहे आणि कोण करतं आहे ते काही माहीत नाही.